Praise the Lord, सबको जय मसीह की. We welcome you back again to our live session. अगर आप मुझे देख पा रहे हो इस समय, Jesus, thank you Jesus. हम मिलकर आराधना करें समय. Thank you Jesus, thank you Lord. यही समय है प्रभु से बातें करने का, यही समय है यीशु से विनती करने का, यही समय है आराधना स्तुति करने का, यही समय है यीशु से प्रार्थना करने का. तू है धन्य, तू है धन्य, तू है धन्य प्रभु महान, तू पवित्र है, तू है यीशु, तू है यीशु सच्चा खुदा, तू है दाता, तू है दाता, तू ही है दिल की पुकार, परमेश्वर तू ही मालिक, सारी सृष्टि का तू बादशाह. हालेलुया, फादर तू धन्य है, तू योग्य है परमेश्वर, तू योग्य है सारी आराधना के, तू योग्य है सारी स्तुति के, सारे प्रशंसा के. धन्यवाद यीशु. We worship you and we praise you. Thank you Lord. Thank you Jesus. तेरी पनाह में पाऊं मैं शिफा, तेरा ये भवन कितना है प्यारा, तेरी पनाह में पाऊं तेरा ये भवन कितना है प्यारा, तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूँ, तुझको ही
तेरी शरण में है कुछ भी ना कमी, तुझको ही चाहूं तो मेरी जिंदगी, तेरी शरण में है कुछ भी ना कमी, तुझको ही चाहूं तो मेरी जिंदगी, तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूँ, तुझको ही मैं पाऊं, तेरे संग मैं पूरा हूँ। हाँ परमेश्वर, मैं तेरे साथ पूरा हूँ परमेश्वर, पर मैं तेरे बिना अधूरा हूँ। I cannot do anything without you, Father, but through you I can do all things. तेरे साथ मैं सब कुछ कर सकता हूँ परमेश्वर। तू ही मेरा खुशी का ठिकाना है परमेश्वर। Thank you, Father. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा, क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा, मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दाता, तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दाता, पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी जय बोलते सदा परमेश्वर, हालेलुया। तेरी जय हो हमेशा परमेश्वर, हर सुबह हर शाम परमेश्वर तेरा ही नाम ऊंचा उठे, तेरा ही राज आवे परमेश्वर। थैंक यू, थैंक यू लॉर्ड। तेरा नाम ऊंचा उठे, तेरा राज आवे, तेरी मर्जी पूरी हुए, तेरा नाम ऊंचा उठे, तेरा राज आवे, तेरी मर्जी पूरी हुए। अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता
औरों को हमने क्षमा किया है, क्षमा तू दे दे हमें। औरों को हमने क्षमा किया है, क्षमा तू दे दे हमें, क्षमा तू दे दे हमें। अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा। आज़माइशें जो शैतान लाता, उनसे बचाना प्रभु। आज़माइशें जो शैतान लाता, उनसे बचाना प्रभु, उनसे बचाना प्रभु। अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा। तू ही हमारा पिता है परमेश्वर, तू ही हमारा दोस्त है परमेश्वर। धन्यवाद परमेश्वर सारे आशीर्वादों के लिए, धन्यवाद को तू एक समान रहता है। मैं अपने हाथों को और अपनी आवाज़ों को इस समय उठाए और उसे धन्यवाद दे। जस्ट थैंक हिम राइट नाउ फॉर ही इज़ अ गुड गॉड, ही इज़ लविंग, ही इज़ होली, देयर इज़ नो वन लाइक हिम। धन्यवाद परमेश्वर, तेरे सम्मान कोई नहीं है, ना कभी था ना कभी होगा। थैंक यू फादर। राज पराक्रम और महिमा होए तेरी सदा। राज पराक्रम और महिमा होए तेरी सदा, होए तेरी सदा। अब्बा पिता है, अब्बा अब्बा पिता है, अब्बा तेरा नाम ऊंचा उठे, तेरा राज आवे, तेरी मर्जी पूरी हुए। धन्यवाद परमेश्वर इस समय के लिए, आगे का सारा समय तेरे हाथ में देते थे परमेश्वर। As we're going to hear from you this evening, Father, we're going to hear from your word. Open our mind of understanding, that we might understand and receive every word, Lord. Thank you, Father, in Jesus' name, Amen. जैसे आप ये वीडियो देख रहे हो, इस वीडियो को शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए। अगर आप अलग अलग कॉन्टैक्ट्स में हो, व्हाट्सएप ग्रुप्स में हो, तो उसे शेयर कीजिएगा। Now we'll have the time of the word, so prepare your hearts and share this word. Join in. God bless you. Hello. Yeah. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. How are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Okay. Welcome, welcome. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. You know, today is Father's Day, आज पितृदिन आहे. and thank you for all the wonderful greetings. आणि तुम्हा सर्वांच्या अभिवादनासाठी धन्यवाद देतो. Thank you very much. आणि सर्व अभिवादनासाठी खूप खूप धन्यवाद. You know, regarding the Father's Day, आणि पितृदिन दिवसाविषयी, it's a day set apart to celebrate fatherhood आणि हा असा दिवस आहे जो वेगळा केला गेला आहे पितृदिन साजरा and करायला. recognize the influence of fathers आणि पितांचे जे प्रभाव आहेत ते ओळखण्यासाठी in our homes and society. आपल्या घरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये. Though the Bible is silent about this, जरी शास्त्र ह्या विषयावर शांत आहे, about any day आणि कुठल्या being दिवसाविषयी set aside for fathers
for fathers जो to honor. दिवस वेगळा केला गेला आहे पितांसाठी त्यांच्या मान But the Bible करण्याचा does recognize a special place of honor for fathers. पण जे पवित्र शास्त्र आहे एक विशेष जागा देत आहे पितांसाठी त्यांच्या मानांसाठी. Now, when I say fathers, it's both parents. It's आणि father and the mother. ज्या मी पिता म्हणत आहे दोन्ही पिता व माता त्याच्यामध्ये सामील You know, आहेत. when Abram's name was changed to Abraham, ज्या अब्रामचं नाव अब्राहम मध्ये God told him, गेला, देवाने त्याला सांगितले I have made you a father मी तुला एक पिता बनवलेला of आहे many nations. अनेक राष्ट्रांची. That means he has honor त्याचा अर्थ आहे की त्याला मान आहे for the fathers. पितांसाठी. That's what we see from the Bible. आणि असंच आपण We पवित्र also see शास्त्रामध्ये about पाहतो. our Lord Jesus Christ, आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो how he honored his father. की कसं त्याने आपल्या आई पिताच्या वडिलांचा मान केला And even the heavenly father. आणि स्वर्गीय पिताच्या देखील. Even Apostle Paul taught a very beautiful thing. आणि प्रेषित पौलाने देखील खूप सुंदर गोष्टी He said, आपल्याला honor शिकवल्या. your father and mother. आणि त्यांनी सांगितलं आपल्या पिता व आईला तुम्ही मान द्या. And this is the first commandment. आणि ही प्रथम आज्ञा And आहे it goes with a promise. आणि ही एक अभिवचनाबरोबर What is जाते. that promise? आणि ती अभिवचन When काय आहे? children honor their parents, जे लेकरे आहे आपल्या आई वडिलांना मान देतात everything will go on well with you, आणि तुमच्या बरोबर प्रत्येक गोष्टी नीटनेटके होणार and that you may enjoy long life. आणि तुम्ही दीर्घ आयुष्याचा आनंद घेणार. So this is the promise. म्हणून हाच When अभिवचन children आहे. honor their parents, ज्या लेकरे आपल्या आई वडिलांचा मान करत you आहे know, they have a promise आणि त्यांच्याकडे एक अभिवचन आहे देवापासून of long life की त्यांना दीर्घ आयुष्य मिळेल, that may go well with them. की त्यांच्या बरोबर सर्व कल्याणदायी होणार. Though this is a universal promise, जरी ही विश्वाची In a sense, वचन आहे एका अर्थामध्ये, but one thing I want to add in this, पण एक गोष्टी मला ह्याच्यामध्ये भर करायची आहे. it does not override other decisions when children make. आणि ज्या इतर जे लेकरे जे निर्णय करत आहेत त्याच्यावर ओलांडून जात They नाही may honor their parents, आणि ते आपल्या आई वडिलांचा मान करत असेल, but if one decides to commit suicide, पण जर एक निर्णय करतो आत्महत्या करायला, then that negates the reward or the blessing of God for honoring parents. मग तो जो आशीर्वाद आहे देव जो देतो आई वडिलांचा मान करण्यासाठी जेव्हा लेकरू आत्महत्या करतो तेव्हा तो रद्द होतो. So those who do wrong, म्हणून जे लेकरं चुकीचं करत you आहे, know, so they take some risk and drive dangerously. समजा ते धोका घेत आहे आणि गाडी वेगाने चालवत आहे, So these things can negate the blessing of long life. आणि ही जी गोष्टी आहे दीर्घ आयुष्याचे जे अभिवचन आहे त्याला रद्द करू शकतो. So that is नाहीसा one करू thing you शकतो. need to remember. आणि Okay. ही एक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवली Anyway, पाहिजे. last time I was teaching about prayer, आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रार्थना विषयी which is शिकवले, really very powerful. जो खूपच सामर्थ्यशाली And I आहे. told you आणि मी तुम्हाला that सांगितले God tells the church to pray. की देव मंडळीला सांगत आहे की मंडळीनी प्रार्थना केली And पाहिजे. the prayer in this time is very different. आणि ह्या काळामध्ये जी प्रार्थना आहे ती खूप वेगळी आहे. It is not that kind of prayer where begging and pleading and crying and beating your breast. That is not the way we pray today. आणि आज आपण भीक मागत नाही, रडत नाही, विनंती करत नाही, आपला छाती उर बडवून आम्ही प्रार्थना करत नाही. No. नाही. That is not now. आणि ती काळ आता नाही. Now, see, you must know how to pray. आणि तुम्हाला कळले पाहिजे की तुम्ही कसं प्रार्थना This केली time पाहिजे. you need to declare. आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही जाहीर केला पाहिजे, घोषणा केला Yeah, पाहिजे. because you are people of authority. कारण तुम्ही अधिकाराचे लोक आहात. So today's prayer is more of declaration. म्हणून आजची जी प्रार्थना आहे अधिक घोषणा विषय आहे. So that's why we read in 1 Timothy 2. म्हणून 1 तिमोथी 2 It मध्ये says, आपण वाचतो, first pray for all men. म्हणत आहे की सर्वात प्रथम तुम्ही सर्व मनुष्यांसाठी Why प्रार्थना is करा. God saying, first you pray for the people of the world? आणि देव प्रथम का सांगत आहे की तुम्ही पहिल्या जगाच्या लोकांसाठी प्रार्थना करा. Because there the Bible says, कारण तिथे शास्त्र God म्हणत आहे wants all to be saved की देवाची इच्छा आहे की सर्व लोकांच्या तारण and झाले come to पाहिजे the knowledge of the truth. आणि ते सत्याच्या ज्ञानाकडे आले He पाहिजे. is more interested in giving them life आणि देवाला अधिक रुची आहे त्यांना जीवन देण्याविषयी. more than we who have life praying just for our earthly needs. आणि आम्ही ज्यांच्याकडे जीवन आहे आम्ही फक्त आपल्या पृथ्वीच्या गरजांसाठी प्रार्थना करण्याच्या ऐवजी We believers have been focusing only on our needs and our requirements. आम्ही जे विश्वासू आहे आपले जे गरजे आहे आपल्या गोष्टींसाठीच आम्ही प्रार्थना करत होते, लक्ष लावित But होते. God's intention is पण देवाचा हेतू आहे that those who don't have life, की ज्यांच्याकडे जीवन नाही they must have life. त्यांना जीवन मिळाले
मिळाले Because पाहिजे. once they pass from this natural life, कारण एकदा ते हे नैसर्गिक जीवन सोडून गेले, and if they नैसर्गिक जग सोडून don't गेले, have spirit life, आणि जर त्यांच्याकडे आत्मिक or जीवन heaven नाही life, किंवा स्वर्गाचे जीवन नाही, then they will miss heaven forever. मग ते युगानुयुगासाठी स्वर्गाला गमावणार. Amen. आमेन. This is very important for God. आणि ही गोष्टी देवासाठी खूप महत्वाची आहे. But for us, पण आपल्यासाठी we mainly pray for what this life needs. आपण मुख्य ह्या गोष्टीसाठीच प्रार्थना करतो की ह्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज But आहे. God considers prayer for life for those who don't have life. पण देव विचार करतो की आपण त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे ज्यांच्याकडे जीवन नाही. ती प्रार्थना खूप महत्वाची आहे. Amen. Amen. See, we believers have not done that. आम्ही विश्वासू असं केले नाही. Most of the ministries, आणि जी सेविका they आहे pray for ते believers. विश्वासूंसाठी प्रार्थना करत They आहे. pray for ते themselves. स्वतःसाठी प्रार्थना करत All आहे. the time concentrating on those who already have life. आणि सर्व वेळ ते त्या लोकांवरच लक्ष लावत आहे ज्यांच्याकडे आधीच जीवन आहे. This becomes very selfish kind of prayer. आणि ही खूप स्वार्थी प्रकारची प्रार्थना होतो. It is just for me. आणि फक्त माझ्यासाठी My family is me, आणि mine. माझ्या कुटुंबासाठी Ministry is mine. आणि सेविका माझी आहे. So we have only focused on that. म्हणून आम्ही फक्त ह्या गोष्टींवरच लक्ष लावले But आहे. God wants us to go beyond that. पण देवाची इच्छा आपण की ह्या गोष्टीच्या पलीकडे He गेलो says you पाहिजे. pray for all men. आणि देव म्हणत आहे की सर्व That is मनुष्यांसाठी outside प्रार्थना the करा. church. म्हणजे जे मंडळीच्या बाहेर जे लोक आहेत God त्यांच्यासाठी. wants them to receive life आणि देवाची इच्छा आहे की ह्या लोकांना जीवन मिळाले as पाहिजे, a gift एक देणगी म्हणून, and come to heaven. आणि हे सर्व लोक स्वर्गात आले पाहिजे. Look at God's priority. आणि देवाच्या प्राधान्याकडे His बघा. priority is for those who don't have life, आणि देवाचे प्राधान्य त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे जीवन नाही, those who are not yet His children, जे अजूनही त्याचे लेकरे झाले नाही. because He loves them. कारण देव त्यांच्यावर प्रीती He doesn't करतो. want to miss even one person, आणि देवाची इच्छा नाही की एकही व्यक्ती गमावला गेला पाहिजे, हरवला गेला because पाहिजे. there are only two eternal destinations कारण दोन सार्वकालिक मुक्काम for आहे every person प्रत्येक व्यक्तीसाठी that is born on this earth. जो ह्या पृथ्वीवर जन्म घेतला. One is heaven and one is hell. आणि एक आहे स्वर्ग आणि दुसरा आहे नरक. There is no third place. तिसरा स्थान नाही. If you miss heaven, जर तुम्ही स्वर्ग चुकवले, you will never miss hell. तुम्ही नरकाला चुकवणार This is नाही. the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. There is no third place. तिसरा जागाच नाही. Secondly, दुसरा, once a person dies, एकदा एक व्यक्ती मरण पावतो, he can never come back again on this planet Earth. तो परत या ग्रह पृथ्वीवर कधीच येऊ शकत नाही. Never. कधीच नाही. Once he leaves his physical body, एकदा तो आपल्या शारीरिक शरीराला सोडून जातो, he cannot come back. तो परत येऊ शकत नाही. Amen. Amen. You know, I will post a message. आणि मी एक संदेश पोस्ट What करणार. happens the second a person dies? आणि काय होतं ज्या क्षणी एक व्यक्ती मरण पावतो. I will write two messages. आणि मी दोन संदेश What लिहिणार आहे. happens to a person who doesn't have life and dies? आणि काय होतं त्या व्यक्तीला ज्याच्याकडे जीवन नाही आणि तो मरण पावतो. And what happens to a person who has life and dies? आणि काय होतं त्या व्यक्तीला ज्याच्याकडे जीवन आहे आणि तो मरण पावतो. Eternal realm only sees whether you have life or you have no life. आणि सार्वकालिक जग एवढंच पाहत आहे की तुमच्याकडे जीवन आहे किंवा जीवन नाही. What life? आणि कुठला जीवन? Spirit life, आत्मा जीवन, heaven life, स्वर्गाचे जीवन, God's life, देवाचे जीवन, Jesus' life. येशूचे जीवन. That is what that spiritual realm sees. आणि हीच गोष्टी तो आत्मिक जग पाहत आहे. If your spirit soul has life, जर तुमच्या आत्मा जीवामध्ये जीवन which आहे, is also the light of heaven, जो स्वर्गाचा प्रकाश आहे, then the angels come and take you to heaven. मग देवदूत येऊन तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो. If a spirit soul doesn't have heaven, life or light, आणि जर तुमच्या आत्मा प्राणामध्ये स्वर्गाचे जीवन व प्रकाश नाही, then the demons of hell मग नरकाचे दुरात्मे escort that person to hell. त्या व्यक्तीला नरकात घेऊन जातो. That is the finality. आणि ही शेवटची गोष्टी आहे. That cannot be changed. आणि ही गोष्टी बदलू शकत नाही. Whatever people may do on this earth, आणि जे काही लोक ह्या पृथ्वीवर करणार, when a person dies, जेव्हा एक व्यक्ती मरतो, they may do many traditions and आणि customs, ते खूप रूढी व परंपरा करणार, but that cannot change the place. पण ही गोष्टी त्या व्यक्तीच्या जागा बदलू शकत नाही. Prayer for a person who has died has no benefit. आणि एक मरण पावलेल्या व्यक्तीसाठी जर आपण प्रार्थना करतो तर त्याला काय लाभ No होत नाही. benefit
at all. आणि मुळीच त्या व्यक्तीला काहीच लाभ होत We नाही. must pray when that person was alive. आम्ही प्रार्थना केलं पाहिजे जेव्हा तो व्यक्ती जिवंत आहे तेव्हा. You know, many write to me and ask me this. अनेक लोक मला लिहितात आणि असं विचारतात, No, you cannot pray for a dead person. नाही, एक मृत व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकत नाही. Many say, any person who dies, let him have peace. आणि अनेक लोक बोलत आहे की कुठलाही व्यक्ती जो मरतो त्याला शांती असू Rest द्या in peace. आणि तो शांतीमध्ये विश्रांती You घेऊ don't दे. have to pray. तुम्हाला प्रार्थना If करायची that गरज person is in heaven, नाही. जर तो व्यक्ती स्वर्गात he has आहे perfect peace. त्याला परिपूर्ण शांती If a आहे. person is gone to hell, जर एक व्यक्ती नरकात गेला there आहे, is no peace in hell. नरकामध्ये मुळीच शांती But नाही. a person can do nothing. पण पृथ्वीवरच्या व्यक्ती काय करू शकत Once नाही. he's gone forever. एकदा तो गेला आहे तर तो युगानुयुग साठी गेला There is no wandering spirit. आणि भटकणारी आत्मा नाही. No, नाही. no one wanders. आणि कोणी भटकत नाही. It's the demons आणि ते दुरात्मे who आहे impersonate people and come and show to people that they are alive. आणि हे दुरात्मे जे लोकांची नक्कल करत आहे आणि त्या लोकांच्या नातेवाईकांपुढे येऊन त्यांना दाखवत आहे की तो व्यक्ती That's जिवंत why आहे. God's first priority म्हणून देवाची प्रथम प्राधान्य आहे is this, ती अशी आहे that those who don't have life must have life. की ज्यांच्याकडे जीवन नाही त्यांना जीवन मिळाले Even the पाहिजे. devil knows this. आणि शैतानाला देखील ही गोष्टी माहिती So आहे. he blinds the mind. म्हणून तो त्यांच्या मनाला आंधळा He keeps करतो them so busy आणि तो लोकांना इतका in the व्यस्त things of ठेवतो. this world. आणि जगाच्या गोष्टींमध्ये He व्यस्त ठेवतो. provides many things of this world आणि जगात खूप गोष्टी त्यांना to keep देतो them busy त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, so that their mind is occupied, जेणेकरून त्यांच्या मन व्यस्त असतो and he hinders God's children to pray आणि तो देवाच्या लेकरांना अडथळा How? घालतो प्रार्थना करण्यासाठी. कसं? by making the believers very busy आणि विश्वासू लोकांना खूप व्यस्त or करतो putting problems किंवा त्यांच्या जीवनात समस्या that घालतो all their lifetime they are only concerned about their problems and they pray for their problems. आणि की पूर्ण आयुष्यभर त्यांना फक्त आपल्या समस्याची काळजी आहे आणि फक्त विश्वासू लोक आपल्या समस्यासाठीच प्रार्थना Some करत Christians आहेत. have prayed all their life आणि काय ख्रिस्ती लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य प्रार्थना केली आहे for themselves फक्त and स्वतःसाठी their family. आणि त्यांच्या They didn't go कुटुंबासाठी beyond that. आणि त्याच्या पलीकडे ते गेलेच नाही. Some have not prayed for their families. आणि काय लोकांनी आपल्या कुटुंबासाठी देखील Some have प्रार्थना not केली. even prayed for आणि themselves. काय लोक स्वतःसाठी देखील प्रार्थना केली नाही. God wants that we put first in the list of praying for others. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या यादीमध्ये प्रथम गोष्टी ठेवल्या पाहिजे की आपण इतरांसाठी प्रार्थना When केली you pray पाहिजे. for others, जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता you will be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार. Amen. Amen. You need to go beyond yourself आणि तुम्ही स्वतःच्या पलीकडे गेलो पाहिजे to be blessed. आशीर्वादित व्हायला. So, 2 Peter 3:9 says, 2 पेत्र 3 God is not willing. देवाची इच्छा He नाही, doesn't want त्याची इच्छा नाही, मर्जी आहे anyone to miss heaven, the की Bible says. कुणीही स्वर्गाला चुकवले पाहिजे असं शास्त्र म्हणत आहे. Any should perish, आणि कुणाचाही नाश नाही but झाले that पाहिजे, all must repent. पण See, all, सर्वांनी पश्चाताप Look at केले this. पाहिजे. बघा, सर्वांनी all आणि सर्वांनी must be saved. सगळ्यांच्या तारण झाले पाहिजे. See, look at this. आणि ह्या गोष्टी Even the worst person on this earth, आणि ह्या पृथ्वीमध्ये सर्वात दुष्ट व्यक्ती देखील God wants them to be saved. देवाची इच्छा आहे की त्यांच्या तारण झाली That पाहिजे. is His highest priority. आणि ही देवाची सर्वात उंच प्राधान्य आहे. So, if it is His highest priority, जर ही गोष्टी देवाची उंच प्राधान्य it आहे is even our highest priority. मग ही गोष्टी आपली देखील उंच प्राधान्य असली पाहिजे. Amen. Amen. You know, many times we have many problems, हा, आपल्या जीवनामध्ये अनेक many समस्या असतात requirements. आणि आपल्या जीवनामध्ये Many अनेक गरजा needs. असतात, अनेक गोष्टी आपल्याला पाहिजे. But the secret to receiving is पण प्राप्त करण्यासाठी जी गुपित go आहे, beyond yourself तुमच्या स्वतःच्या पलीकडे and जा pray for others. आणि इतरांसाठी प्रार्थना करा. That's what the Bible आणि says. असं शास्त्र Seek म्हणत आहे, first His kingdom. प्रथम त्याच्या राज्याची शोध करा Do His kingdom work first. आणि त्याच्या राज्याची काम प्रथम Put करा His work as priority. आणि त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य द्या And the things of this world He will add to you. आणि जगाची जी गोष्टी आहेत देव तुम्हाला भर करून देणार. Amen. Amen. The people who are running after the things of this world, आणि लोक जे ह्या जगाच्या गोष्टींच्या मागे धावत आहेत God will add those things for you. आणि देव त्या गोष्टींची भर तुमच्या जीवनामध्ये करणार You start doing that आणि तुम्ही असं करायला सुरू and you करा will see आणि तुम्ही पाहणार that you will be blessed. की तुम्ही आशीर्वादित होतील. Amen. Amen. If you have been doing your best and praying for yourself and you didn't receive, आणि जर तुम्ही उत्तम करत होते, स्वतःसाठी प्रार्थना करत होते तरी तुम्हाला प्राप्त झाले now नाही, start praying for outsiders, आता बाहेरच्या लोकांसाठी प्रार्थना those करायला who सुरू, don't have life. ज्यांच्याकडे जीवन नाही. You know, when you go to heaven, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार
all those whom you have prayed for, आणि ज्या सर्व लोकांसाठी तुम्ही प्रार्थना केली they आहे will give you a grand welcome. ते तुम्हाला महान स्वागत देणार. Because in heaven, कारण स्वर्गामध्ये they know त्यांना माहिती आहे who prayed for them, कोण त्यांच्यासाठी प्रार्थना केला आहे, who stood for them, कोण त्यांच्यासाठी उभे राहिले, who saved them. कोणी त्यांच्या तारण They know केले. it. त्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहे They'll be so grateful. आणि ते खूपच आभारी असेल. Your prayer तुमची प्रार्थना is so powerful खूप सामर्थ्यशाली आहे that God will use your words की देव तुमच्या शब्दांचा उपयोग करणार even on the deathbed आणि मृत्यूच्या बिछाणावर देखील and tell that person, आणि त्या व्यक्तीला सांगणार because that person prayed, की तो व्यक्तीने प्रार्थना केला आहे I म्हणून have come to you मी तुझ्याकडे आलो आहे to ask you to choose. आणि तुला विचारायला की तू कुठल्या गोष्टीची निवड करणार. None of your words will fall to the ground. आणि तुमच्या कुठलाही शब्द भूमीवर पडणार नाही. That gives God a place to intervene. आणि तुमच्या शब्द देवाला संधी देतो मध्ये आहे. Don't think your words are just empty. No. आणि असं विचार करू नका की तुमचे शब्द जे आहे पोकळ शब्द no, आहे, no. रिकामी शब्द A आहे. child of God's word is very important आणि एक देवाच्या लेकरूचा जो शब्द आहे खूप महत्त्वाचे to आहे God. देवासाठी. Then he says, आणि मग तो pray म्हणत for आहे, all those in authority. सर्व जे अधिकारात आहे त्यांच्यासाठी प्रार्थना Why? करा. का? He says so that we can live a godly life. जेणेकरून आपण सुभक्तीचे जीवन जगू शकत आहे. See, we Christians are living a holy life, a godly life. आम्ही जे ख्रिस्ती आहे पवित्र जीवन जगत आहे, दैवी जीवन जगत The आहे. world that belongs to the devil hates the children of light. आणि जो जग आहे, जो शैतानाच्या लोक आहे ते प्रकाशाच्या लेकरांना घाबरत आहे, द्वेष करत आहे. And they hate the light that is in the life of God in us. आणि जे देवाचे प्रकाश आपल्यामध्ये आहे, त्या गोष्टीचा देखील जगाचे लोक द्वेष करत That's आहेत. why the devil uses them to persecute God's people. म्हणून शैतान ह्या जगाच्या लोकांचा उपयोग करत आहे देवाच्या लेकरांचा That's छळ what 2 करायला. Timothy 3:12 says. आणि असंच 2 तिमोथी 3:12 All म्हणतात. that those who live godly life आणि सर्व लोक जे दैवी जीवन जगत आहेत in Christ Jesus प्रभू येशू ख्रिस्तामध्ये shall suffer persecution. ते छळाचा सामना करणार, ते छळ सोसणार. The devil uses them to persecute you. आणि शैतान ह्या लोकांचा उपयोग करत आहे आपला छळ करायला. He wants you to stop living that heaven life. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही जे स्वर्गाचे जीवन जगाचे बंद केले He पाहिजे. fears when God's children live the heaven life आणि शैतान घाबरतो जेव्हा देवाचे लेकरे स्वर्गाचे जीवन जगत because they आहे. live the heaven authority life. कारण ते स्वर्गाचे अधिकाराचे जीवन जगत आहे They म्हणून. live the light life आणि ते प्रकाशाचे जीवन and जगत आहे. it hinders the demons of darkness. आणि हे अंधकाराच्या दुरात्म्यांना अडथळा घालतो. That is why he persecutes म्हणून शैतान छळतो. because of Jesus in you. आणि तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे म्हणून. Amen. Amen. That's why God is on the side of the persecuted, not the persecutor. म्हणून देव जे छळ सोसणारे लोकांच्या बाजूला आहे, जो छळ करणारा लोक आहे त्यांच्या बाजूला नाही. So pray for the people of the world. म्हणून जगाच्या लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for those who are in high authority. आणि त्या लोकांसाठी प्रार्थना करा जे उंच Pray अधिकारात for आहेत. those who are in position, आणि जे उंच पदामध्ये आहेत high त्यांच्यासाठी प्रार्थना. positions. आणि उंच श्रेष्ठ पदामध्ये Even त्यांच्यासाठी pray for प्रार्थना करा. those who are millionaires आणि जे करोडपती आहेत त्यांच्यासाठी because the प्रार्थना words करा. are very powerful and their word matters. कारण त्यांचे शब्द खूप सामर्थ्यशाली आणि त्यांचे शब्द खूप महत्त्वाचे Either आहेत. their words could be used for good or bad. एक तर त्यांचे शब्द वाईटासाठी किंवा चांगल्यासाठी That's why उपयोग the केले जाऊ devil शकतो. always influences the people in authority and those who are rich. म्हणून शैतान नेहमी त्या लोकांचा उपयोग करत आहे जे अधिकारात आहे आणि जे श्रीमंत आहे. Let's pray that they make godly decisions आणि प्रार्थना करा की ते दैवी निर्णय घेणार that will not hinder godly people. जे दैवी लोकांना अडथळा घालणार नाही. You know, we limit God when we don't pray. आम्ही देवाला मर्यादित करतो जे आपण प्रार्थना God is करत all नाही. powerful. देव सर्व He is the समर्थशाली आहे. creator. तो निर्माण करता He is आहे. unlimited. तो अमर्यादित आहे. But पण we limit God when we don't pray. पण आम्ही देवाला मर्यादित करतो जेव्हा आम्ही प्रार्थना करत नाही तेव्हा. It seems असं that दिसतो God is limited की देव मर्यादित आहे by our prayer life. आपल्या प्रार्थनाच्या जीवनाद्वारे. That He can do nothing for humanity की तो मनुष्य जातीसाठी काहीच करू शकत unless नाही someone asks Him. जोपर्यंत कोणी देवाला मागत नाही तोपर्यंत. Amen. Amen. If the body of Christ don't pray, जर ख्रिस्ताच्या शरीर प्रार्थना करत नाही God won't intervene. देव मध्ये येणारच नाही. And that's what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे. He fears God. तो देवाला But he घाबरतो. knows one thing. पण त्याला एक गोष्टी माहिती आहे. God cannot do anything देव काय करू शकत नाही unless His children ask Him. जोपर्यंत त्याचे लेकरे त्याच्याकडे मागत नाही, विचारत The नाही. devil knows this secret. आणि शैतानाला ही गुपित माहिती आहे. He knows God cannot intervene. आणि त्याला माहिती देव मध्ये येऊ शकत नाही.
I can spread how much darkness I want. आणि किती अंधकार मला पसरायचं ते मी पसरू I can शकतो do all the violence. आणि मी सर्व हिंसा I करू can शकतो do all the killing and murder. आणि सर्व खून व हत्या मी करू शकतो And God cannot do anything आणि देव काहीच करू शकत because नाही He has tied Himself to the body of Christ. कारण देवाने ख्रिस्ताच्या शरीराला स्वतःला बांधून ठेवले Unless they ask Him, जोपर्यंत ख्रिस्ताचे शरीर देवाला मागत He नाही won't intervene. देव मध्ये येणार नाही The devil knows this. शैतानाला ही गोष्टी So माहिती he आहे doesn't fight with God. म्हणून शैतान देवाबरोबर लढाई No, करत नाही no. नाही He fights with God's children. आणि शैतान देवाच्या लेकरांबरोबर लढाई Either he करतो keeps them ignorant एक तर तो त्यांना अज्ञान ठेवतो or he keeps them bashing and trashing and with by words against the Christians to one another. आणि एक तर तो ख्रिस्ती लोकांना एकमेकांच्या विरुद्ध मारायला लावत आहे पिटायला लावत आहे त्यांच्या शब्दांबरोबर आणि एकमेकांची निंदा नालिस्ती करायला लावत So आहे they don't have time to pray. जेणेकरून ख्रिस्ती लोकांकडे वेळच नसतो The प्रार्थना करायला moment, the devil fears any Christian who knows the word of God in the right way. आणि शैतान प्रत्येक ख्रिस्तीला घाबरतो ज्याला देवाचे वचन एक योग्य रीतीने माहिती आहे Because even that person's one word is very powerful. कारण तो ख्रिस्ती व्यक्तीचा एक शब्दही देखील खूप सामर्थ्यशाली A असतो Christian who has knowledge एक ख्रिस्ती ज्याच्याकडे ज्ञान आहे that God is tied up with him. की देव त्याच्या बरोबर बांधला गेला And when आहे he moves, God moves. आणि जेव्हा तो हालचाल करतो देव हालचाल When he करतो opens his word, God opens his power. आणि जेव्हा तो आपला शब्द साठी मुख उघडतो देव त्याचं सामर्थ्य मोकळा The करतो devil fears that person. आणि शैतान त्या व्यक्तीला खूप घाबरतो Amen. आमेन See, God has tied himself to you. आणि देवाने स्वतःला तुमच्या बरोबर बांधून But ठेवला आहे Christians, those who don't have knowledge, पण ख्रिस्ती लोक ज्यांच्याकडे ज्ञान they नाही are telling God, ते देवाला बोलत आहे what are you doing? की देव तुम्ही काय Why are करता? not doing anything? तुम्ही काय का करत Look at नाही the evil. आणि वाईटाकडे Look at बघा. the storm. आणि Look वादळाकडे at the बघा. destruction. आणि विनाशाकडे Look at बघा. this pandemic. आणि ह्या Look महामारीकडे at this बघा. problem. आणि ह्या Look at that problem. त्या समस्या Why didn't you do something? देवा तुम्ही काय That काय is करत wrong. नाही आणि ही चुकीच्या गोष्टी आहे That is wrong. आणि ही चुकीच्या गोष्टी आहेत That's why I said म्हणून मी तुम्हाला सांगितले prayer requires the right knowledge of God's word. प्रार्थनेला देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञानाची गरज आहे If you don't have this right knowledge, जर तुमच्याकडे ही योग्य ज्ञान you नाही pray for years, तुम्ही वर्षानुवर्षापर्यंत प्रार्थना करा nothing will happen. काहीच होणार नाही Nothing will happen. काहीच होणार नाही If you're asking the Lord to do it, जर तुम्ही प्रभूला सांगत आहे गोष्टी you pray करायला for years, तुम्ही वर्षानुवर्षापर्यंत प्रार्थना करा nothing will happen. तरी काय होणार नाही Your prayer is a waste. तुमची प्रार्थना एक व्यर्थ आहे That's why there's a नाशारी आहे. right kind of prayer and wrong kind of prayer. म्हणून एक योग्य प्रकारची प्रार्थना ही चुकीच्या प्रार्थना आहे Jesus had to tell them what is wrong in prayer before he could tell them what prayer is right, which I- prayer is right. येशू त्यांना प्रार्थना काय बरोबर आहे हे शिकवण्याच्या आधी येशूने त्यांना शिकवले की कुठल्या प्रकारची प्रार्थना चुकीच्या प्रार्थना आहे So it's very important first you learn. म्हणून खूप महत्वाचे की प्रथम आपण शिकलो I gave पाहिजे many messages, आणि मी अनेक संदेश the दिला right आहे. and the wrong way to pray. आणि योग्य आणि चुकीच्या रीत So प्रार्थना that is करण्यासाठी very, very important. म्हणून ही खूप खूप महत्वाची You know, आहे we just say, oh, someone is praying. आपण ऐकतो की कोणी प्रार्थना करतो Oh, let him pray. की त्याला प्रार्थना करू He's द्या praying for hours. आणि तो तासन Oh, how spiritually strong he करत is. आहे किती आत्मिक रीतीने तो बलवान आहे That is not true. आणि ही गोष्टी खरी नाही If that person doesn't know to pray, जर त्या व्यक्तीला प्रार्थना करायला माहिती नाही he may be praying as a tradition. आणि परंपरा म्हणून तो प्रार्थना करत असेल That prayer is of no use. आणि ती प्रार्थना काय उपयोगाची नाही Under this new covenant of grace, आणि कृपेच्या नवीन in कराराखाली this new time we are living, आणि ज्या नवीन काळामध्ये आम्ही जगत आहे everything is new. प्रत्येक गोष्टी नवीन One day आहे I'll teach you what is new in this new time. आणि एक दिवस मी तुम्हाला शिकवणार आहे की या नवीन काळामध्ये नवीन Yeah. गोष्टी काय आहे That's a different message totally. आणि तो पूर्णपणे एक वेगळा संदेश आहे Totally different message I'll give you. आणि वेगळा मेसेज संदेश आहे जो मी तुम्हाला नंतर You know, देणार in आहे this new time, everything will be accelerated. आणि ह्या नवीन काळामध्ये प्रत्येक जी गोष्टी आहे वेगाने जाणार पुढे It जाणार is not that you have to wait for 40 years for God to prepare you. No. असं नाही की तुम्हाला 40 वर्ष वाट पाहावं लागणार देवाला तुमची तयारी करायला In the Old Testament, it was like that. आणि जुन्या करारात अशी होती God took so much time, आणि देवाला खूप वेळ लागत but होते not now. पण आता नाही Everything will be very fast. प्रत्येक गोष्टी खूप तत्परतेने होणार Blessing will be fast. आशीर्वाद लवकर होणार Even judgment will be fast. आणि न्याय देखील लागलेच होणार Amen. Everything will be very fast, very quick. आणि प्रत्येक गोष्टी खूप तत्पर होणार खूप लवकर So होणार that's why you must know what time we are living in. म्हणून तुम्हाला कळले पाहिजे कुठल्या काळामध्ये आम्ही राहत आहे Okay, so we limit God when we don't pray. आम्ही देवाला मर्यादित करतो जेव्हा आम्ही प्रार्थना करत नाही That's why it says, you ask.
म्हणून देव म्हणत आहे तुम्ही मागा and you shall receive. आणि तुम्हाला मिळेल. He doesn't say, even if you don't ask, you will receive. आणि देव असं सांगितले नाही की जरी तुम्ही मागितले नाही तरी तुम्हाला मिळेल. He doesn't say that. देव असं बोलले नाही. Some people think, oh, God knows everything. आणि काही लोक बोलत आहेत देवाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. He will give me. देव मला देणार. Lord, you know everything. देव तुला सर्व You गोष्टी will माहिती. bless me. तुम्ही मला आशीर्वाद देणार. That is passive faith. आणि ती निष्क्रिय विश्वास That आहे. is not the faith we are living. आणि तो विश्वास आम्ही जगत नाही. You know, people talk, आणि लोक बोलत "प्रभु आहे बहुत अच्छा है, सब ठीक करेगा, सब ठीक करेगा." This language doesn't help. आणि ही भाषा काय आपली मदत No, करत no, नाही. no, no, no. नाही. That is passive talk. आणि ती निष्क्रिय बातचीत आहे सब ठीक हो जाएगा. की सर्व ठीक Everything will be होणार. all right. Don't प्रत्येक worry. गोष्टी नीटनेटक्या होणार. Brother, काळजी करू don't worry, नका. sister. भाऊ बहीण Everything काळजी करू will be नका. all right. प्रत्येक गोष्टी नीट होणार. See, these kind of messages, आणि अशा प्रकारची जी संदेश आहे it doesn't bring faith. आणि ही असं संदेश विश्वास आणत नाही. It gives you passive faith. तुम्हाला निष्क्रिय विश्वास देतो. Many are starving. अनेक लोकांची भूकमार झाली आहे. They are not getting the right food. त्यांना योग्य अन्न मिळत नाही. So here we see, म्हणून इथे आपण he says, पाहतो. you ask. आणि देव म्हणत आहे तुम्ही मागा. See, that means he cannot give you unless you ask him. त्याचा अर्थ आहे की देव तोपर्यंत तुम्हाला देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत. See, you must get this revelation right. आणि तुम्हाला हे प्रकटीकरण बरोबर मिळाले पाहिजे. If you're not praying, जर तुम्ही प्रार्थना करत if you're नाही, not standing by faith, जर तुम्ही विश्वासाने उभे if you राहत don't नाही, resist, जर तुम्ही विरोध करत if नाही, you don't take it by force, जर तुम्ही ते बळजबरीने घेत नाही, that's what the Bible says, आणि असं शास्त्र म्हणत आहे, then you will not get it. मग तुम्हाला गोष्टी मिळणार नाही. Crying doesn't help here. आणि रडणे इथे तुमची काय Begging मदत doesn't करत- help here. भीक इथे मदत करत Because नाही. once he gives you authority, कारण एकदा देव तुम्हाला अधिकार देतो, we cannot beg. आपण भीक we मागू cannot शकतो, plead. आपण विनंती करू शकत No, नाही. we are people of authority. आम्ही अधिकाराचे लोक आहे. Amen. आमेन. So, knock and the door shall be open. आणि ठोका म्हणजे दार उघडले See, जाणार. you do it first, तुम्ही प्रथम काम करा and then God will do it. आणि मग नंतर देव करणार. Amen. Amen. See, that's the way heaven works. आणि अशा प्रकारे स्वर काम So करतो. never blame God for your failures. म्हणून तुमच्या अपयशींसाठी देवाला कधीच दोष He लावू नका. never made anyone a failure. आणि देवाने कुणालाही कधीच अपयशी बनवले He नाही. never made you a victim आणि देवाने तुम्हाला बली बनवले to नाही. situations. आणि परिस्थितींकडे It's not just now. आणि आताच फक्त नाही, Right from the beginning, थेट सुरुवातीपासूनच God has not changed. देव कधी बदलला नाही. He made you a victor. देवाने तुम्हाला विजेताच बनवले आहे. Even when God made man, जेव्हा देवाने मनुष्याचा निर्माण he was a केला, victor. तो विजेता होता. But due to पण disobedience, अवज्ञामुळे, Adam's disobedience, आदमाच्या अवज्ञामुळे sin entered the world. आणि पाप जगामध्ये प्रवेश केला. And through sin, Satan entered the world आणि पापाद्वारे शैतान ह्या जगामध्ये प्रवेश केला. and robbed man's dominion. आणि मनुष्याची सत्ताची चोरी शैतानाने केला. God made the earth देवाने पृथ्वी and बनवली everything on this earth. आणि पृथ्वीमधल्या प्रत्येक गोष्टी देवाने निर्माण And then he केल्या. gave Adam dominion आणि मग त्यांनी आदामाला सत्ता दिली over all the works of his hands. त्याच्या सर्व हाताच्या कामावर. In other words, आणि दुसऱ्या शब्द, Adam was the God of this world आदम ह्या जगाचा परमेश्वर होता until he committed sin जोपर्यंत त्यांनी पाप केला नाही तोपर्यंत, through disobedience अवज्ञाद्वारे, and sold out his authority and dominion to the devil. आणि आपला अधिकार व सत्ता त्यांनी शैतानाला विकत दिले. And Satan became the God of this world. आणि शैतान मग ह्या जगाचा परमेश्वर झाला. He is the God of this world through sin, आणि शैतान ह्या जगाचा परमेश्वर आहे पापाद्वारे not through light, आणि प्रकाशाद्वारे but through नाही, darkness. पण अंधकाराद्वारे. So, due to sin, he has the right to rule over people. आणि पापामुळे त्याला अधिकार आहे लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी. That's why God cannot do anything, म्हणून देव काय करू शकत नाही, because he rules through sin. कारण शैतान पापाद्वारे राज्य So that's करतो. why the devil wants people to commit sin. म्हणून शैतानाची इच्छा आहे की लोकांनी पाप केला पाहिजे. Any area कुठलाही भाग where there's much sin, जिथे अधिक पाप होत there आहे is much bondage of Satan. तिथे शैतानाचे अधिक बंधन असतो. The more the sin in a city is, आणि जितकं एका शहरामध्ये पाप आहे, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला he सांगितलं, builds that many platforms. आणि तितकं अधिक तो मंच तयार करतो. And the sins of the people make him stronger and stronger. आणि जी लोकांची जी पापे आहे शैतानाला बलवान व बलवान करत राहतो. So he will keep ruling. म्हणून तो राज्य करत राहणार. He fears when anyone has the light or life of God in them. आणि तो घाबरतो जेव्हा कुणाकडे देवाचे जीवन व प्रकाश आहे तेव्हा. So he will rule them म्हणून तो त्यांच्यावर राज्य करणार until
तोपर्यंत they become new creation in Christ Jesus. आणि शैतान लोकांवर राज्य करणार जोपर्यंत ते ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती होत नाही तोपर्यंत, Until they become a part of the body of Christ. जोपर्यंत ते ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग होत नाही तोपर्यंत शैतान त्यांच्यावर राज्य करणार. There are only two places. आणि दोनच जागा The आहेत, body of Christ ख्रिस्ताचे शरीर outside the body. आणि ख्रिस्ताच्या शरीराच्या बाहेर. There's only two places to live. आणि हे दोनच जागा आहेत राहण्यासाठी. The devil has no power शैतानाकडे काय सामर्थ्य over नाही those who are in the body of Christ. त्या लोकांवर जे ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहे. But through ignorance, पण अज्ञानपणामुळे the body of Christ can give place to the devil. ख्रिस्ताच्या शरीर शैतानाला जागा देऊ शकत That's नाही what the त्यांच्या Bible says. अज्ञानपणामुळे. म्हणून शास्त्र म्हणत आहे Don't give him place. त्याला मुळीच जागा देऊ नका. He cannot forcefully come. तो बलजबरीने येऊ शकत नाही. You give him place. तुम्ही त्याला जागा देत How? आहे. You कसं? don't tell him come and take. आणि No. तुम्ही येऊन बोलत नाही शैतान जागा घे माझ्या जीवनामध्ये नाही. Either through sin एक तर पापाद्वारे or किंवा through ignorance अज्ञानपणामुळे, of God's word. देवाच्या वचनाच्या अज्ञानताने. Amen. आमेन. Even when you sin, जेव्हा तुम्ही पाप करता, when you repent, जेव्हा तुम्ही पश्चाताप करता, you're forgiven. तुमची क्षमा होतो. The devil has no place मग at all. शैतानाला कुठलाही जागा नसतो तुमच्या Jesus has जीवनामध्ये. already paid for all your sins, past, present, and future. आणि येशूने आधीच तुमच्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची पापांची फेड So, केलेली आहे, भरपाई so the केली. moment anyone believes in Jesus Christ म्हणून ज्या क्षणी कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास and करतो receives him as Lord, आणि प्रभू येशूला प्रभू म्हणून स्वीकारतो, Satan loses his authority over that person's life. आणि शैतान त्या व्यक्तीवर आपला अधिकार गमावतो. He is no longer the Lord of that person's life. आणि शैतान त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभुत्व करू शकत नाही. तो त्याच्या जीवनाचा प्रभू नाही. He is no longer the Father. तो त्यांच्या पिता नाही. You know, there are two fathers. आणि तुम्हाला माहिती आहे, दोन One पिता is the आहेत. Heavenly Father. एक आहे स्वर्गीय पिता We call him Abba Father. आणि आपण त्याला अब्बा पिता बोलतो. And Jesus said, आणि येशूने your सांगितले father is the devil. तुमचा पिता शैतान आहे. In John 8:44. आणि योहान 8:44. So there is the father of sinners. म्हणून पापी लोकांचा एक पिता आहे There is the father of saints. आणि संत लोकांचा देखील एक पिता आहे. Amen. आमेन. So the moment you believe in Jesus, म्हणून ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास the केले, devil is no more the Lord of your life. मग शैतान तुमच्या जीवनावर धनीत्व करू शकत He is नाही. no तो तुमच्या जीवनाचा longer धनी the नाही. master. तो ह्यापुढे तुमच्या धनी नाही. As the Bible says, आणि असं शास्त्र म्हणत when we आहे sin, जेव्हा आपण we पाप become करतो slaves to sin. आपण पापाच्या गुलाम होतो. And the master of sin is Satan. आणि पापाचा जो धनी आहे तो शैतान So आहे. he becomes the master of the sinners. म्हणून तो पापी लोकांचा धनी होतो. And the moment you believe in आणि Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास करता, God becomes your master and Lord. देव तुमच्या धनी व प्रभू होतो. Amen. आमेन. Many church people don't know this. अनेक मंडळीच्या लोकांना ही गोष्टी माहिती You know, नाही. many people think that we'll exercise authority अनेक in लोकांना the वाटतं future की आपण आपल्या अधिकाराचा उपयोग भविष्यामध्ये करणार आहे. or in the millennium, 1,000-year rule. किंवा 1000 वर्षाच्या युगामध्ये आम्ही आमच्या अधिकाराचा उपयोग But the करणार Bible आहे. says पण शास्त्र that म्हणत आहे Satan will be bound during the 1,000-year rule. की शास्त्र म्हणत आहे की 1000 वर्षाच्या युगामध्ये शैतानाला बांधले जाणार आहे. If he'll be bound then जर तो त्यावेळेस बांधले जाणार, what is the point of authority? मग त्यावेळेस अधिकाराचा काय उपयोग? No use of authority. आणि अधिकाराच्या Since त्यावेळेस he काय is उपयोग? bound, he is not going to move. आणि तो बांधला गेलाय, तो हलवू शकत नाही. So don't postpone this authority then. म्हणून हा जो अधिकार आहे त्या वेळेसाठी तुम्ही ढकलू नका. This authority you must use now. आणि हा जो अधिकार आहे तुम्ही आत्ताच उपयोग केला When पाहिजे. there's something that will hinder you, आणि जेव्हा कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडथळा घालतो, there's something that will hurt you, जर कुठल्याही गोष्टी तुम्हाला इजा there's करतो, something that will destroy जर you. कुठल्याही गोष्टी तुमचा नाश So करायला येतो, use your authority. म्हणून त्यावेळेस तुमच्या अधिकाराचा उपयोग करा. But many Christians think पण अनेक ख्रिस्ती लोकांचा we विचार don't आहे, have anything much now. आता आपल्याकडे अधिक गोष्टी नाही. Either we'll have in the millennium एकतर आम्हाला 1000 वर्षाच्या युगामध्ये ती or मिळेल in heaven. किंवा स्वर्गामध्ये ती अधिकार In the मिळेल. millennium, the devil will be bound. आणि 1000 वर्षाच्या युगामध्ये शैतान बांधले जाणार In heaven, there'll be no devil. आणि स्वर्गामध्ये शैतानच नसेल. So, if the time you have is now. म्हणून जी वेळ आता तुमच्याकडे आहे ती आता आहे. Many people even think that Satan is running the show. आणि अनेक लोकांना वाटत आहे की शैतानच पूर्ण तमाशा करत आहे, खेळ करत आहे And we cannot do anything. आणि आपण काय करू शकत That's a नाही. victim's mentality. आणि ही बलीची मानसिकता Why आहे. are we here? आम्ही इथे कशासाठी आहे? The only reason God has kept us here आणि एकच कारणासाठी देवाने आपल्याला इथे ठेवले आहे, because you have the power to push off darkness. कारण तुमच्याकडे सामर्थ्य आहे अंधकाराला दूर करण्यासाठी. So though we are in the world, म्हणून जरी आम्ही जगात आहे, we are not of the world. आपण जगाचे नाही. Amen. आमेन. We have power and authority, spiritual power.
आपल्याकडे आत्मिक सामर्थ्य व अधिकार आहे. Though Satan is running many things on this earth, जरी शैतान ह्या पृथ्वीमध्ये खूप काही गोष्टी चालवतो, he's using power and authority, तो अधिकार व सामर्थ्याचा उपयोग but करतो, he is not running the church. पण तो मंडलीला चालवत नाही. Amen. Amen. He has no power over the church. आणि त्याला मंडलीवर काही सामर्थ्य He नाही. hates wherever the church is. आणि जिथे मंडली आहे शैतान त्या मंडलीचा द्वेष करतो. He fears. तो घाबरतो. He fears तो घाबरतो. wherever there's a church. जिथे मंडली You आहे, know why? तुम्हाला माहितीये का? The true church आणि खरी जी मंडली आहे has God's mighty warrior angels around it. आणि खरी मंडली मध्ये देवाच्या योद्धा करणारे देवदूत त्या मंडलीच्या अवतीभोवती असतो. So म्हणून he uses the believers म्हणून तो विश्वासू लोकांचा उपयोग करतो to find fault, चूक शोधायला to fight against one another, आणि एकमेकांविरुद्ध लढाई to speak करायला, against one another, एकमेकांच्या विरुद्ध to बोलायला, divide the church. मंडलीमध्ये फूट You know why आणण्यासाठी. does he do that? आणि शैतान ही गोष्टी का करतो? You become weak in prayer. जेणेकरून तुम्ही प्रार्थनामध्ये अशक्त होता. Let me tell you this truth. आणि तुम्हाला ही गोष्टी खरं सांगतो, If you do all this, जर तुम्ही हे सर्व केले, then your soul becomes contaminated मग तुमच्या जीव किंवा प्राण आहे दूषित होतो and your authority and power doesn't work. आणि तुमच्या अधिकार व सामर्थ्य मग काम करत Because नाही. these things hide the true light कारण ही जी गोष्ट आहे, खरा जो प्रकाश आहे त्याला लपवतो and we become less powerful. आणि आम्ही कमी सामर्थ्यशाली होतो. Those who are bashing and trashing Christians with their words, आणि जे ख्रिस्ती लोकांना मारत आहे, पिटत आहे आपल्या शब्दांद्वारे, they are losing their spiritual power authority. ते आपल्या आत्मिक सामर्थ्य व अधिकार गमवत आहे. The devil doesn't fear such people आणि शैतान असं लोकांना, असं ख्रिस्ती लोकांना घाबरत नाही. because you're adding darkness in your life. कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंधकाराची भर करत What आहात. did Jesus tell when he was on this earth? आणि येशूने काय सांगितले जेव्हा तो या पृथ्वीवर होता? He said, Satan is coming, आणि येशूने सांगितले शैतान येत आहे, but he has nothing in me. पण त्याला माझ्यामध्ये असं काहीच मिळणार नाही. Means he has nothing of darkness in me, म्हणजे त्याच्या अंधकाराच्या कुठल्याही गोष्टी माझ्यामध्ये so नाही, he can do nothing. म्हणून तो मला काय करू शकत नाही. Amen. आमेन. See, you lose the power of God आणि तुम्ही देवाचं सामर्थ्य गमावतात when you bash and trash and do all these things. जेव्हा तुम्ही मारत With your आहे, words. पिटत आहे ख्रिस्ती लोकांना तुमच्या शब्दाने, तेव्हा The devil is not frightened. शैतान काय घाबरत नाही. Your words have no power authority. आणि तुमच्या शब्दामध्ये अधिकार व सामर्थ्य The नाही. devil knows this. शैतानाला ही गोष्टी माहिती That's आहे, why he puts bitterness, म्हणून तो कडूपणा घालतो, hate, द्वेष घालतो, anger, राग घालतो, jealousy, मत्सर घालतो, what do you call all this kind of negative आणि emotions. सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना तो मंडलीमध्ये घालतो. Amen. आमेन. So remember, म्हणून लक्षात ठेवा, when you keep your soul clear, जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणाला शुद्ध ठेवतात, the devil will have nothing to do with you. शैतानाला तुमच्या बरोबर काय घेणे देणे नसेल. He is not dominating you at all. तो तुमच्यावर मुळी सत्ता गाजवत नाही. He has no power over you. त्याला तुमच्यावर काय सामर्थ्य We नाही. dominate him. आम्ही त्याच्यावर सत्ता गाजवतो. We have authority over him. आम्हाला शैतानावर अधिकार आहे. Amen. आमेन. Only the church has authority over him. फक्त मंडलीला शैतानावर अधिकार आहे. In Luke 10:19, आणि लूक 10 Jesus said, येशूने सांगितले, behold, पहा, look, बघा, I give unto you power. मी तुम्हाला सामर्थ्य देतो. Give unto you whom? आणि कुणाला देतो? To the church. मंडलीला Power सामर्थ्य देतो. to tread upon serpents and scorpions आणि सर्पांवर व विंचूवर पाय and तुडवण्यासाठी over all the power of the enemy. आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर, Not some, काही but नाही, all. पण सर्व सामर्थ्यावर. All means all. आणि सर्व म्हणजे सर्व. Amen. Amen. And nothing. आणि कुठल्याही Look at गोष्टी, this. And nothing आणि कुठल्याही गोष्टी shall by any means harm you. आणि कुठल्याही गोष्टी तुम्हाला इजा करणार नाही, तुम्हाला बाधणार Look at नाही. this. And nothing by any means shall touch you. आणि कुठल्याही गोष्टी कुठलाही माध्यमद्वारे तुम्हाला हात लावू शकत Do नाही. you believe this? तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास करत आहे? The devil cannot touch you. शैतान तुम्हाला हातच लावू शकत नाही. Amen. Amen. And nothing by any आणि means. कुठल्याही प्रकारे, कुठल्याही माध्यमद्वारे कुठल्याही गोष्टी तुम्हाला हात लावू शकत नाही. The Creator is saying. निर्माणकर्ता बोलत आहे. Amen. See, that's the power He has given the church. आणि असं सामर्थ्य देवाने मंडलीला दिलेली आहे. Many have kept that power authority with them अनेक लोकांनी ते सामर्थ्य व अधिकार स्वतःकडेच and ठेवलेले they आहे did not put it to use. आणि त्यांनी ते सामर्थ्य व अधिकाराचा उपयोगच We have केला a नाही. parable in the Bible. आपल्याकडे शास्त्रामध्ये एक One day दाखला I आहे. will teach you that. एक दिवस मी तुम्हाला तो शिकवणार आहे. The parable of reckoning means
He gives them talents आणि प्रभू त्यांना काय गुण देतो and he comes back आणि तो परत येतो and he finds out आणि तो शोधून काढतो how many have used that talents or giftings or authority or power. आणि किती लोकांनी ते जे गुण आहे, अधिकार आहे, सामर्थ्य आहे, जे आशीर्वाद प्रभूने त्यांना दिले आहे त्याचा उपयोग केला आहे. So, though he's going to judge the unbelievers, जरी प्रभू अविश्वासू but लोकांचा he's न्याय going to करणार आहे, reckon the believers. पण तो विश्वासू did you लोकांना विचारणार आहे की तुम्ही काय केले आहे, With what you have. की तुमच्या बरोबर काय Don't होतं say I त्याच्याने don't have तुम्ही- anything. आणि बोलू नका की माझ्याकडे काय नव्हते. You have everything, तुमच्याकडे प्रत्येक गोष्टी आहेत, but you never used it. पण तुम्ही त्याचा कधीच उपयोग केला You know, the नाही. devil makes us so busy आणि शैतान आपल्याला इतकं व्यस्त in our own ठेवतो family, आपल्या स्वतःच्या in our own कुटुंबामध्ये, life, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, in our own sickness and disease. आमच्या स्वतःच्या आजार व That I know रोगामध्ये. there are some Christians आणि असं काही ख्रिस्ती आहे all their life संपूर्ण आयुष्यामध्ये they couldn't look beyond themselves ते स्वतःच्या पलीकडे बघू शकतच because नव्हते, they was trying to solve their own personal problems. कारण ते आपल्या स्वतःच्या वैयक्तिक समस्या दूर करायचा प्रयत्न करत So they होते. didn't have any time म्हणून त्यांच्याकडे वेळच to नव्हते go outside themselves. स्वतःच्या बाहेर निघायला. And that is one of the reasons they didn't receive, आणि हीच एक कारण आहे त्यांना आशीर्वाद मिळाले because नाही, their focus was themselves. कारण त्यांचे लक्ष स्वतःवरच होते. That becomes a selfish kind of prayer. आणि ही स्वार्थी प्रकारची प्रार्थना And I होतो. told you last time, आणि मागच्या yesterday, वेळेस कालच मी तुम्हाला सांगितले, if God tries to bless जर देव आशीर्वाद द्यायला this kind of prayer, अशा प्रकारच्या प्रार्थनेला आशीर्वाद देतो, He will lift the level of selfishness in your life. मग तुमच्या जीवनामध्ये जो स्वार्थीपणाची जी पातळी आहे देव त्याला उंच करणार, So वाढवणार. God cannot bless you that way. म्हणून देव अशा प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. Amen. Amen. So we need to build these truths in our lives म्हणून ही जे सत्य आपण आपल्या जीवनामध्ये बांधले by पाहिजे meditating on them आणि त्याच्यावर मनन करून until they become a part of our consciousness. जोपर्यंत हे आपल्या जाणीवेचा एक भाग होत नाही So तोपर्यंत. all that authority म्हणून सर्व अधिकार that we can exercise on this earth जो आपण ह्या पृथ्वीवर उपयोग करू शकत आहे has to be exercised through the church. आणि ती मंडळीद्वारेच आपण उपयोग केला पाहिजे. Amen. आमेन. Too often we have prayed, अनेक वेळेस आपण प्रार्थना Lord, केला आहे you do this. की प्रभू तुम्ही हे करा, Lord, you do that. की प्रभू तुम्ही ते करा. You know, I was just telling the church, आणि मी मंडळीला सांगत होता, you know, there are many the lyrics आणि असं खूप गाण्याचे जे गीत आहे, वाक्य which आहे are old revelation. आणि जे जुना प्रकटीकरण आहे, You must be very careful which songs are hearing. आणि तुम्ही खूप जपले पाहिजे की कुठला गीत तुम्ही ऐकत Some आहे. some songs make you, you know, feel pity, आणि काय and, जी गाणी आहे तुम्हाला स्वतःवर कीव लावायला gives लावतात. you a victim mentality. आणि तुम्हाला एक बलीच्या मानसिकता देतो. Oh, Prabhu Daya Kara is that kind of song. आणि अशा प्रकारचे गीत आहे, प्रभू दया करा. And one day I will write down all the songs. आणि एक दिवस मी ते सर्व गीत लिहिणार That आहे shows no that you are a victim mentality, आणि हे दाखवत आहे की तुमच्याकडे एक बलीची मानसिकता आहे, not a victor's mentality. एक विजयताची मानसिकता नाही. So you need to be very careful even what songs you hear. म्हणून जे गीत तुम्ही ऐकत आहे त्याविषयी देखील तुम्ही खूप There are जपले some पाहिजे. songs which are of law, आणि असे काही जे गीत आहे ते नियमशास्त्र the विषय Old आहे Testament revelation. आणि जुना कराराच्या प्रकटीकरणावर They have आहे not even come to the New Testament आणि revelation. ते नवीन कराराच्या प्रकटीकरणाकडे पोहोचले पण नाही. So that's why your mind is working that way. म्हणून तुमच्या मन जुन्या प्रकारेच काम करत आहे. So that's why even in prayer, म्हणून प्रार्थनामध्ये देखील many Christians pray, अनेक ख्रिस्ती Lord, you do this. की प्रभू तुम्ही हे करा, Lord, daya kara. See, प्रभू दया करा. when God sent Jesus, He showed daya. जेव्हा देवाने येशूला पाठवले त्यांनी आपल्यावर दया दाखवली Jesus is God's mercy. आणि येशू देवाची दया आहे. When we didn't deserve, जेव्हा आम्ही लायक नव्हते God showed mercy. देवाने आपल्यावर दया When we दाखवली. were sinners, जेव्हा आम्ही पापी God होतो showed mercy. देवाने दया How? दाखवले By कसं? sending Jesus. येशूला पाठवून. Jesus is God's mercy for आणि us. येशू देवाची दया आहे आपल्यासाठी. God didn't send Jesus because we deserved it. आणि देवाने येशूला पाठवले नाही की आम्ही लायक होते We were म्हणून, very good. आम्ही खूप चांगले होते No. म्हणून नाही. Jesus is God's mercy for us. आणि येशू देवाची दया आहे So आपल्यासाठी. what mercy you want more? म्हणून अधिक कुठला दया तुम्हाला पाहिजे? That is why you must know the scriptures in the right way. म्हणून तुम्हाला शास्त्र एक योग्य रीतीने माहिती पडले पाहिजे. When I go on the Facebook, जेव्हा मी फेसबुकवर I see जातो so many old revelation. आणि मी अनेक जुना प्रकटीकरण One person पाहतो. wrote, एक व्यक्ती लिहितो, if you don't forgive, God said, जर तुम्ही क्षमा केले नाही देव म्हणतो God will not forgive you. देव देखील तुम्हाला क्षमा करणार नाही. That is of the Old Testament. आणि ती जुना कराराची गोष्टी आहे That's based on law. आणि ती नियमशास्त्रावर That is आहे. not for you today. आणि ती आज तुमच्यासाठी नाही. Is God's forgiveness based on you? आणि देवाची दया तुमच्यावर आधारित आहे का?
whether you forgive others or not, तुम्ही इतरांना क्षमा करत आहे किंवा नाही याच्यावर, or is it God's forgiveness based on Jesus, किंवा देवाची क्षमा आहे येशूच्या on what आधारे, He did for you, की येशूने आपल्यासाठी काय not केलंय what त्याच्यात you do for मुळे. others. असं नाही की तुम्ही इतरांसाठी काय करत आहे, You forgive others, तुम्ही इतरांना क्षमा then करा, God forgives you. मग देव तुम्हाला क्षमा करतो. See, these kind of things Christians are writing. आणि अशा प्रकारची गोष्टी ख्रिस्ती लोक लिहित And आहेत. the many Christians, amen, they say. अनेक ख्रिस्ती मग आमेन लिहित आहेत When you त्याच्यासाठी. say amen, you're partaking of that wrong. जेव्हा तुम्ही आमेन बोलत आहे तुम्ही त्या चुकीच्या सहभागी होतो. So many times I told you, आणि एकदा मी तुम्हाला the सांगितलं, Bible has to be interpreted rightly. आणि शास्त्राला आपण बरोबर अनुवाद केले पाहिजे, You must divide the word of truth. आणि तुम्ही सत्याच्या वचनाला दुभागले पाहिजे. Every word is not to you. आणि प्रत्येक जे शब्द आहे वचन आहे The whole तुमच्यासाठी Bible नाही. is for you. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र तुमच्यासाठी But आहे, everything is not to you spoken. पण प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे बोलले गेले Last time नाही. I gave that message in Luke 16. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला लूक 16 मध्ये संदेश दिला, Jesus spoke to a few people. आणि येशूने काही मोजके लोकांशी बोलले, That's not you. आणि ते तुम्ही नव्हते. He says there, आणि तो तिथे म्हणत आहे, He spoke to those आणि येशू त्या लोकांशी बोलले who were self-righteous. जे स्वनीतिमान होते. You're not self-righteous. तुम्ही स्वनीतिमान नाही, You look to God and Jesus as your righteousness. आणि तुम्ही देवाकडे बघत आहे आणि येशूकडे बघत आहे तुमच्या नीतिमत्वता म्हणून. Amen. So Amen. many Christians, they just take it is in the Bible and put it there. आणि अनेक ख्रिस्ती ते म्हणत आहे बायबल मध्ये आहे म्हणून ते घेऊन ते लिहित आहे. Okay, so many are praying, you did this, Lord, you do that, Lord. अनेक लोक प्रार्थना करत आहे, प्रभू तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, You know, they want to leave everything to Jesus. आणि त्यांना प्रत्येक गोष्टी येशूच्या हाती द्यायची But आहे. He has conferred His authority on the earth to His body, that is the church. पण येशूने त्याचा जो अधिकार आहे त्या पृथ्वीला दिले, मंडलीला दिले आहे, त्याच्या शरीराला दिले, जो त्याची मंडली आहे. As a result, आणि त्याच्या परिणाम many problems अनेक जी समस्या आहे that exist जो आहे on this earth ह्या पृथ्वीवर, is because ती the ह्यासाठी आहे body of Christ permits it to. की ख्रिस्ताच्या शरीर ह्या गोष्टीला व्हायची परवानगी देत आहे, म्हणून इतकं समस्या पृथ्वीवर आहे. Amen. आमेन. It's not because of God not doing anything. असं नाही की देव काय करत नाही म्हणून, It is because the church is letting it to happen. की ही ह्या गोष्टीसाठी आहे की मंडली ह्या गोष्टीला व्हायची परवानगी देत आहे. We think what we can do. आपण बोलतो आपण काय करू शकतो, You can do everything. तुम्ही प्रत्येक गोष्टी करू शकत आहे. Amen. आमेन. Everything is given in your hands. प्रत्येक गोष्टी तुमच्या हाती दिले गेले आहे. When you move, heaven moves. जेव्हा तुम्ही हालचाल करतो स्वर्ग हालचाल When करतो, you command, heaven dispenses power. आणि जेव्हा तुम्ही आज्ञा देतो स्वर्ग आपलं सामर्थ्य मोकळा करतो. Amen. आमेन. When you look at the problems, जेव्हा तुम्ही समस्याकडे बघत आहे, you know why? तुम्हाला It माहिती is आहे the का, body of Christ responsibility. ही ख्रिस्ताची शरीराची जबाबदारी आहे. But we are busy in our own पण selves, आपण स्वतःमध्येच व्यस्त आहे, wants and needs, आपल्या स्वतःच्या just गरजांमध्ये praying for गोष्टींमध्ये us, one another. फक्त आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, When a एकमेकांसाठी believer प्रार्थना meets करत. another जो believer, एक विश्वासू दुसरा विश्वासूला भेट देतो, please remember me in prayer. आणि कृपा करून माझं स्मरण करा तुमच्या प्रार्थनामध्ये. They'll never say pray for the world, आणि ते बोलणार नाही जगासाठी pray for the प्रार्थना, people of the world, आणि जगाच्या लोकांसाठी प्रार्थना They won't करा say असं that. बोलणार नाही, ते असं बोलणार because नाही, they don't have revelation. कारण त्यांच्याकडे प्रकटीकरण नाही. I told you, तुम्हाला God's सांगितले priority is people of the world. देवाचे प्राधान्य आहे जगाचे लोक. Amen. Amen. We have received life. आपल्याला जीवन मिळाले आहे, And if we die, आणि जरी आपण मेलो we go to heaven. आपण स्वर्गातच जाणार. Amen. Amen. But when they die, पण जेव्हा ते जगाचे लोक without the मरणार, life, जीवनाशिवाय they will not go to heaven. ते स्वर्गात जाणार And नाही. our Father doesn't want even one person to go to hell. आणि आपल्या देवपिताची इच्छा नाही की एकही व्यक्ती नरकात गेला Because पाहिजे, Jesus paid for every single person. कारण येशूने एकूण एक व्यक्तीसाठी भरपाई केला आहे. Those who are in hell, जे नरकात आहे, the biggest thing that they will suffer is आणि सर्वात मोठा गोष्टीचे दुःख ते सोसणार आहे that Jesus had paid all my sins. की येशूने माझ्या सर्व पापांची फेड केली होती, I didn't come because of my sin. आणि माझ्या पापांमुळे मी नरकात आलो I नाही. came मी आलो because I rejected the Savior. कारण मी तारणहाराचा नाकार केला म्हणून. Amen. आमेन. They will know the truth. त्यांना सत्य त्यावेळेस कळेल.
Not because I was a bad person, I've come to hell. आणि मी वाईट व्यक्ती आहे म्हणून मी नरकात आलो असं नाही. Not because I sinned, I came to hell. मी पाप केलं म्हणून मी नरकात आलो The असं नाही. only reason I came to आणि hell, एकच कारणासाठी मी नरकात because I आलो, rejected the Jesus as my Savior, कारण मी येशूला माझ्या तारणहारा म्हणून नाकारले, who already paid my sins. ज्याने आधीच माझ्या पापांची भरपाई केली होती. And He loved me so आणि much. त्याने माझ्यावर खूप प्रीती And केली He was offering this as a free gift. आणि तो तारण हे मोफत देणगी म्हणून मला देत होता. You know, that one thing will trouble them. आणि ही एक गोष्टी त्यांना खूप त्रास देणार, दुःख Forever देणार, and ever. युगानुयुगासाठी. Amen. आमेन. So, don't say you do something, Lord. म्हणून बोलू नका प्रभू तुम्ही काहीतरी करा. No. नाही. The Lord has given His authority. प्रभूने आपल्याला अधिकार दिलेली आहे. Do you know that the life that you have has authority? आणि तुम्हाला माहिती आहे जो जीवन तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये अधिकार Or आहे is authority life? किंवा तो अधिकाराचे जीवन आहे. In John 1:12, योहान 1:12 मध्ये here the Bible says, इथे शास्त्र म्हणत आहे, as many as received Jesus, आणि जितकं लोकांनी येशूचा स्वीकार to केला them He gave authority त्यांनी अधिकार दिले to become children of God. देवाचे लेकर होण्यासाठी. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You have authority life. तुमच्याकडे अधिकाराचे You जीवन have a आहे. son's life, तुमच्याकडे पुत्राचे not जीवन a आहे. servant's life. एक दासाचे जीवन नाही. Many are praying like a servant. अनेक लोक दासासारखं प्रार्थना करत आहे. You don't have a servant's life, you have a son's आणि life. तुमच्याकडे दासाचे जीवन नाही पण पुत्राचे जीवन आहे. Amen. आमेन. So He gave authority to become a children of God. म्हणून त्यांनी आपल्याला अधिकार दिले देवाचे लेकरे So होण्यासाठी. you're not just born with the divine life, म्हणून फक्त दैवी जीवनाने तुमचा जन्म but this झालेली नाही, divine life as authority. पण ह्या दैवी जीवनामध्ये अधिकार आहे. Amen. Amen. You have a son's life, not a servant's life. तुमच्याकडे पुत्राचे जीवन आहे, दासाचे जीवन Now, this नाही. birth is not natural, आणि हा जो जन्म आहे नैसर्गिक नाही, which we had through our parents. जो आपल्याला आपल्या आई वडिलांकडून This हे is the नैसर्गिक second जन्म birth. मिळाला. पण हा दुसरा A जन्म आहे, spiritual birth. आत्मिक जन्म आहे. It happened when you believed in the Lord आणि Jesus. ती तेव्हा झाली जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास केले So the तेव्हा. moment you believed in म्हणजे Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास you केला, received Jesus, तुम्ही येशूचा स्वीकार केला, and you know what happened आणि then? तुम्हाला माहिती आहे तिथे काय The झालं. Bible says शास्त्र म्हणत in आहे, Colossians 1:12 and 13, आणि कोलोस्सेकर 1:12 व 13 मध्ये, the moment you became a child of God, आणि ज्या क्षणी तुम्ही देवाचे लेकरू झाले, God delivered you देवाने तुमची सुटका केली from the powers of darkness अंधकाराच्या सामर्थ्यापासून, and translated you आणि तुमची रदबदली into केली. the kingdom of His dear Son. त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये तुमची He बदली केली. doesn't keep any of His children in the power or under the power authority of darkness. आणि देव त्याच्या कुठल्याही लेकरांना अंधकाराच्या सामर्थ्याखाली ठेवत नाही. No, He doesn't keep you there at all. आणि देव तुम्हाला अंधकारामध्ये मुळीच ठेवत नाही. The devil also knows it. आणि शैतानाला देखील ही गोष्ट Now, माहिती आहे. my power is over. आता माझ्या सामर्थ्य संपला Now, आहे. my authority is over. आता माझ्या अधिकाराची अंत झाली आहे. Amen. आमेन. Because He delivered you कारण त्यांनी तुमची सुटका केली from the power of darkness. अंधकाराच्या सामर्थ्यापासून. Not only delivered you, फक्त देवाने तुमची सुटका केली नाही, but पण- also translated you पण तुमची बदली देखील केली permanently आणि कायमस्वरूप into the kingdom of Jesus. त्याच्या पुत्राच्या राज्यामध्ये, येशूच्या राज्यामध्ये तुमची बदली That is केली. why म्हणूनच Satan has no power, शैतानाकडे काय सामर्थ्य no नाही, right त्याला काय अधिकार to नाही dominate you, तुमच्यावर राज्य करायला to dominate Christians. आणि ख्रिस्ती लोकांवर राज्य करायला. Yet the average Christian has more faith in the devil's authority तरी जे सामान्य ख्रिस्ती आहेत त्यांना शैतानाच्या अधिकारामध्ये अधिक विश्वास than आहे in God's authority. देवाच्या अधिकारापेक्षा. Amen. आमेन. All this Jesus did for us. आणि हे सर्व गोष्टी येशूने आपल्यासाठी केले. See, it says here, आणि इथे He म्हणत आहे delivered you. त्यांनी तुमची सुटका केली आहे. Not He's going to deliver you. असं नाही की देव तुमची सुटका करणार आहे. I will take this scripture next time आणि पुढच्या वेळेस मी हा शास्त्र and देणार I'll teach आहे you in length. आणि तुम्हाला सविस्तर मध्ये शिकवणार आहे. So here we see इथे is आपण पाहतो you are a delivered person. की तुम्ही एक सुटका पावलेला व्यक्ती आहे. You don't need deliverance. तुम्हाला सुटकेची गरज आता नाही. Yet I pray for people for तरी deliverance. मी लोकांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतो. And the only reason आणि एकच कारण आहे is because Christians are ignorant of God's word. की ख्रिस्ती लोक देवाच्या वचनाविषयी अज्ञान आहे Through म्हणून. ignorance, you can be bound. आणि अज्ञानपणामुळे तुम्ही बांधले जाऊ शकता. Not in the spirit,
आत्मामध्ये नाही, but in your soul, in your mind. पण तुमच्या जीवामध्ये, तुमच्या Since मनामध्ये. many don't know the scriptures, अनेक लोकांना शास्त्र माहिती नाही so म्हणून many are still seeking deliverance. म्हणून अनेक लोक अजूनही सुटकेची शोध The करत word of आहेत. God says देवाचे वचन म्हणत He आहे has delivered you त्यांनी तुमची सुटका from केली the आहे powers of darkness अंधकाराच्या and सामर्थ्यापासून transferred you into the kingdom of His dear Son. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये त्यांनी तुमची See, बदली He केली has आहे. already done it. आणि त्यांनी ही गोष्टी आधीच केली You आहे don't need any आणि deliverance. तुम्हाला ह्यापुढे कुठल्याही सुटकेची गरज नाही. Amen. You don't आमेन. need deliverance. तुम्हाला सुटकाची गरजच That नाही. doesn't mean that we will not pray for you, याचा अर्थ नाही की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार but through नाही, ignorance, पण अज्ञानपणामुळे you can come into any demonic oppression, bondage. तुम्ही कुठल्याही शैतानी बंधनामध्ये येऊ शकत आहेत, कुठल्याही शैतानी जुलम जबरदस्ती खाली येऊ शकत नाही. Jesus paid for us. आणि येशूने आपल्यासाठी फेड केला आहे. So, the moment you believed, म्हणून ज्या क्षणी तुम्ही विश्वास God केला, delivered you, देवाने- every one of you. देवाने तुम्हाला प्रत्येक लोकांची सुटका केली आहे. But many don't know this, पण अनेक लोकांना ही माहिती नाही and because of ignorance, आणि अज्ञानपणामुळे you can live in bondage. तुम्ही बंधनाखाली राहू शकत But when नाही. you know the truth, पण जेव्हा तुम्हाला सत्य the कळतो, truth makes you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त The truth करतो gives you freedom. आणि सत्यच तुम्हाला मोकळीकता Remember देतो. this always. आणि ही गोष्टी नेहमी लक्षात When you ठेवा. know the Bible in the right way, जेव्हा तुम्हाला शास्त्र योग्य रीतीने माहिती you आहे, live in freedom. तुम्ही स्वतंत्रतामध्ये राहता. When you don't know the word of जेव्हा God, तुम्हाला देवाचे वचन माहिती नाही, you can enter into bondage. तुम्ही बंधनात प्रवेश करू शकत आहे. Amen. आमेन. So a Christian can never be bound म्हणून एक ख्रिस्ती कधीच बांधले जाऊ शकत because he नाही, has been delivered. कारण त्याची सुटका झाली आहे. Amen. आमेन. You know, that's why when I prayed for many Christians, म्हणून जेव्हा मी अनेक ख्रिस्तींसाठी प्रार्थना I करतो, found them bound. मी पाहत आहे की ते बांधले गेले आहे. Why? का? It's because of ignorance of God's word. ते त्यांना देवाच्या वचनाचे ज्ञान नाही म्हणून That keeps them in bondage. ही गोष्टी त्यांना बंधनाखाली That's ठेवतो. why John 8:32 म्हणून says, योहान 8:32 when म्हणत आहे, you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, Not माहिती if. पडेल, जर असं नाही, when you know the जेव्हा truth, तुम्हाला सत्य कळेल, the truth makes you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करतो. The word of God देवाचे वचन gives you freedom. तुम्हाला मोकळीकता देतो. When you hear the word of God, जेव्हा तुम्ही देवाचे the वचन right of ऐकत word of God, आणि योग्य वचन ऐकत if there's आहे, any bondage in you, जर तुमच्यामध्ये कुठलाही बंधन आहे, you're becoming free. तुम्ही बंधमुक्त होत आहे. You know, in our ministry, I've seen this. आणि माझ्या सेविकामध्ये आम्ही पाहिले आहे, Many अनेक were delivered just when I spoke the word of God. अनेक लोकांची सुटका झाली जेव्हा फक्त मी देवाचे वचन बोललो तेव्हा. I didn't even pray for them, मी त्यांच्यासाठी प्रार्थना देखील but केली the नाही, word of God freed them. पण देवाच्या वचनांनीच त्यांना बंधमुक्त केला. Amen. आमेन. Don't think because he didn't fall असं नाही की तो पडला नाही म्हणून that the devil didn't leave. की शैतान त्याला सोडून गेला नाही. Every time there'll not be a physical आणि manifestation. दरवेळेस नैसर्गिक असं प्रकटीकरण होणार Though नाही. whenever I pray, many have fallen down. जरी मी जेव्हा मी प्रार्थना केलाय, अनेक लोक But पडले that आहेत. doesn't mean those who don't fall, त्याचा अर्थ असं नाही की जे पडत नाही they're not delivered. त्यांची सुटका Or झाली the नाही demons don't leave. किंवा दुरात्मा त्यांना सोडून गेले नाही. No, even नाही. then the devil can leave. तरीही शैतान त्यांना सोडून जाऊ Sometimes शकतो. there's manifestation. कधी कधी प्रकटीकरण दिसतं, people may दिसून fall. येतं की लोक पडू But शकतो, even if they don't fall, पण जरी ते पडले नाही, the demon leaves. दुरात्मा त्यांना सोडून In जातात. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay, now we don't have much time. आता I आपल्याकडे will अधिक continue वेळ नाही. next time. आणि पुढच्या वेळेस मी We माझा have to संदेश learn चालू many करणार. more things. आपल्याला अधिक गोष्टी शिकायच्या आहेत. Amen. आमेन. We need to learn the word of God आपण देवाचे वचन शिकलो पाहिजे during these times. आणि ह्या And वेळेमध्ये pray आणि प्रार्थना करा for exposure की उघडकीस झाली of पाहिजे. many things. खूप in गोष्टी different उघडले गेले arenas. पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये जी गोष्टी लपून केली जाते ते उघडले गेले And पाहिजे. evil people to be exposed. आणि जे दुष्ट लोक आहेत ते उघडकीस आले पाहिजे. Okay, now those who want to give आणि ज्या लोकांना द्यायचं आहे on this Father's Day, आणि ह्या पितृ दिवसामध्ये okay, you can give. तुम्ही आपलं दशमाल दान this is अर्पण now. देऊ शकत आहे. आमच्या UPI ID आहे jesus@UCO Bank. Increase the temperature. Increase or decrease? Increase. 22. Ah. Okay. So, did you enjoy the message? तुम्हाला संदेश आवडले का? See, there are many things we need to learn अनेक गोष्टी आम्ही शिकलो पाहिजे so that we can operate
as God wants us to operate. जेणेकरून आम्ही तसं काम करू शकतो जसं देवाची इच्छा आहे की आम्ही कार्य केले Okay. पाहिजे. Now I'll just make a general prayer. आणि मी तुमच्यासाठी एक सामान्य प्रार्थना हा. करतो. If you're going through any problem, जर तुम्ही कुठल्या yeah, thank you for all the wonderful comments. आणि तुमच्या सर्व सुंदर टिप्पण्यांसाठी And धन्यवाद. thank you for wishing me. Though I don't want to use the word wish, but thank you for wishing me. आणि जरी तुम्ही मला अभिवादन दिले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. Yeah. Thanks for all those good words you आणि put तुमच्या there. सर्व हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद. सर्व जे चांगले शब्द तुम्ही माझ्यासाठी लिहिले आहे Yeah. त्याच्यासाठी धन्यवाद And I देतो. also want to thank the fathers. आणि मी सर्व पितांना देखील There धन्यवाद are also देतो. many dads here. आणि इथे खूप पिता देखील आहे. Yeah, as I am a dad. जसं मी एक वडील आहे, पिता आहे. You're also many. There are many dads. आणि आमच्या मंडळीमध्ये देखील अनेक वडील आहे, पिता आहे. Yeah, I bless you all in Jesus' मी name. तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Though, okay. Now let me pray for you. Is there anything you can write there in your comment box? जर तुमची काय प्रार्थनाची विनंती आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये And लिहू शकत आहे. you know, during this lockdown, I learned many things from Holy Spirit, आणि ह्या टाळेबंदीच्या वेळेमध्ये मी अनेक गोष्टी पवित्र आत्माकडून शिकलो आहे and which I'm going to share. जो मी बोलणार आहे. Great revelations Holy Spirit has given me. आणि महान प्रकटीकरण पवित्र आत्माने मला Thank you दिलेली for all आहे. the wonderful comments. आणि सर्व सुंदर कमेंटसाठी धन्यवाद. Okay, let me pray for you now. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. You know, honor your parents. आणि तुमच्या आई वडिलांचा मान करा. You know, you may be a father, आणि तुम्ही पिता असेल but if you have a father, पण जर तुमच्याकडे एक पिता आहे you must honor them. तुम्ही त्यांचा आदर केले पाहिजे, मान केला पाहिजे. Amen. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. The children must honor their parents. आणि जे लेकरे आहे आपल्या आई वडिलांचे आदर केले Even पाहिजे. if you are a father, जरी तुम्ही पिता आहात you must honor your father. तुम्ही तुमच्या पिताला देखील आदर दिले Not पाहिजे. only father, but even the mother. फक्त पिताला नाही पण आईला देखील तुम्ही You know, मान दिले पाहिजे. our father treats both equally. आणि आमच्या देव पिता दोन्ही माता व I know पिताला there are समानतेने व्यवहार करतो. There are some who put mothers down and fathers they lift up. आणि काही लोक जे मातांना खाली लेखत आहे आणि पिताला उंच करत आहे. No, that's not the way God sees. आणि अशा प्रकारे देव पाहत नाही. Both are very important. आणि दोन्ही देवासाठी खूप So महत्त्वाचे honor आहे. both, म्हणून दोघांच्या तुम्ही मान father करा, and the mother. माताच्या व पिताच्या देखील. Amen. But today is Father's Day. आज पितृदिन So आहे. I'm telling the fathers too that you honor your father म्हणून मी पितांना सांगत आहे की तुम्ही तुमच्या पितांचा मान करा and pray daily. आणि रोज प्रार्थना करा. Let me tell you, pray daily. मी सांगतो की तुम्ही रोज प्रार्थना करा. Don't forget to pray for the people in our nation. आणि आमच्या राष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना At करायला least विसरू start नका. from your city, आणि कमीत कमी तुमच्या शहरापासून तरी सुरू करा. wherever you're living. आणि जिथे तुम्ही राहत आहे You pray for that city at least. आणि कमीत कमी त्या शहरासाठी देखील प्रार्थना करा. See, God will bless you. बघा देव तुम्हाला आशीर्वाद And देईल. then pray for all authority people, आणि मग सर्व अधिकाराच्या लोकांसाठी right from प्रार्थना the president. आणि थेट राष्ट्रपती पासून. That's what I've been doing. आणि असंच मी करत I आलो made a आहे. list आणि मी एक यादी of तयार केली all authority people, सर्व अधिकाराच्या लोकांची. and we pray daily. आणि मी दररोज प्रार्थना We pray करतो. for every platform, every arena. आणि प्रत्येक भागासाठी प्रत्येक मंचासाठी आम्ही प्रार्थना Medical करतो. people, the researchers, the औषधी scientists, लोकांसाठी the जे politicians, वैज्ञानिक आहे, जे राजकीय नेता आहे court and lawyers and आणि judges and न्यायालय जे आहे, कोर्ट आहे, जे न्यायाधीश आहे आणि वकील आहे त्यांच्यासाठी we प्रार्थना pray करतो. for them daily. आम्ही दररोज त्यांच्यासाठी So प्रार्थना करतो. you start praying. म्हणून तुम्ही प्रार्थना करायला God सुरू will करा. bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. That is God's priority. आणि ही देवाची प्राधान्य Okay, and you will not see these things happening in the future आणि तुम्ही पाहणार की ही गोष्टी भविष्यामध्ये होणार नाही. because this is the devil's doing. कारण ही When शैतानाची you काम pray, जे आपण प्रार्थना you're करतो pulling down the devil's platform. तुम्ही शैतानाच्या मंचाला खाली पाडत आहे, Amen. जमीनदोष करत आहे. So from today, म्हणून आजपासून at least give some time कमीत कमी थोडा वेळ द्या. every day. दररोज Pray for your city तुमच्या शहरासाठी and pray प्रार्थना for करा. all the authority people. आणि सर्व अधिकाराच्या लोकांसाठी प्रार्थना करा. Amen. And then I'll tell you what to pray more. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे अधिक कुठल्यासाठी Then you can pray गोष्टीसाठी for प्रार्थना. yourself, your family, your home, everything. मग तुम्ही स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी प्रत्येक There's गोष्टीसाठी no प्रार्थना problem to pray for yourself first. No आणि problem. प्रथम जर तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करत आहे तर काय Because हरकत नाही. if you're clean, if you have repented, कारण जर तुम्ही शुद्ध आहे, जर तुम्ही and पश्चाताप then केला when you आहे pray for others, आणि मग जेव्हा तुम्ही इतरांसाठी your प्रार्थना prayer करता becomes very powerful. तुमच्या प्रार्थना खूपच So there's no सामर्थ्यशाली. problem. म्हणून काय You समस्या can नाही. pray for yourself. तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करू शकत Okay. नाही. Father, I thank you for all these wonderful
people, Lord, पिता सर्व सुंदर लोकांसाठी that धन्यवाद all those who देतो have heard the word, की ज्या लोकांनी वचन ऐकले आहे. thank you, Father, you spoke the word by thy Spirit. धन्यवाद पिता, तुम्ही तुमच्या वचन तुमच्या पवित्र And आत्म्याद्वारे बोलले आहे These are words from heaven, आणि हे स्वर्गातून वचन आहे and we are blessed. आणि आम्ही आशीर्वादित Thank you, आहे. Father. धन्यवाद Your पिता, word never goes empty. तुझे वचन कधीच रिकामी Your जात word नाही. has all the power. तुझ्या शब्दामध्ये सर्व सामर्थ्य आहे Your word is like a water that gives bath, आणि spiritual bath. तुझा जो वचन आहे एक पाणीसारखा आहे जो आत्मिक स्नान देतो, अंघोळ देतो. They are all washed now आम्ही सर्व धुतले गेले by आहे thy word. तुझ्या वचनाने. If there's any darkness, जर कुठला अंधकार now I आहे, command the darkness to leave. आता मी अंधकाराला आज्ञा देतो निघून In जायला Jesus' name. येशूच्या नावात. Any bondages, आणि कुठलाही बंधने be free मोकळे व्हा in Jesus' name. येशूच्या नावात. I bind all mental आणि spirits. सर्व मानसिक आत्म्याला If बांधून you're टाकतो holding your mind, जो तुमच्या मनाला putting, बांधते trying to put fear, आणि भीती घालायचा प्रयत्न करत worries आहे, or tensions, या चिंता व तणाव घालायचा be प्रयत्न करत gone आहे, in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any symptoms, कुठलाही लक्षण be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any problems in your home, आणि तुमच्या घरामध्ये any कुठलाही समस्या, fights or misunderstandings, कुठलाही भांडण, कुठलाही गैरसमज, any anger, कुठलाही राग, any fights, कुठलाही be लढाई gone in भांडण, Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. I bless your home. मी तुमच्या घराला I आशीर्वाद declare देतो. peace in your home, मी तुमच्या घरामध्ये शांतीची harmony गोष्ट in your करतो. home, एकता love, unity in your home. आणि एकाग्रता तुमच्या घरामध्ये In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद I पिता. declare मी घोषणा no करतो sickness, कुठलाही आजार, no virus, कुठलाही no विषाणू, plague कुठलाही shall महामारी come near your house. तुमच्या घराजवळ येणार In नाही Jesus' name. येशूच्या I नावात. also declare, मी हे देखील घोषणा करतो Lord, as your word says, प्रभू जसं तुझे the वचन म्हणत wealth आहे is coming to the saints. की जे धन आहे संत लोकांकडे येत आहे. We believe आम्ही विश्वास it's करतो happening की ती होत and we आहे receive आणि आम्ही ते प्राप्त for करतो God's people. देवाच्या लोकांसाठी In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. for बोला this. आमेन. Okay, good. So, when we are meeting again, no, don't. Okay, we will let you know. आम्ही तुम्हाला Okay. कळवणार. So- उद्या आमची सभा आहे पुण्यामध्ये Hmm. संध्याकाळी 7 वाजता. तुम्ही सर्व येऊ शकत आहे Yeah. जे पुण्यामध्ये राहता. Yeah, we have Pune Church tomorrow, आणि उद्या पुण्याची मंडळी आहे 7 o'clock, 7 वाजता, so you can come. म्हणून तुम्ही येऊ शकता. Praise the Lord. प्रभूची स्तुती And असो. God bless you. Share. Huh? Share. Huh? Yeah, please do share. आणि हा जो संदेश आहे तुम्ही with नक्की शेअर करा everyone. प्रत्येक लोकांबरोबर. Because these messages are heaven messages. कारण हा जे संदेश आहे स्वर्गाचे I संदेश also आहे. want to bless all the आणि fathers. मी सर्व पितांना देखील आशीर्वाद देतो. Father, I bless all the fathers. पिता मी सर्व पितांना I आशीर्वाद know they have देतो a great responsibility आणि त्यांच्याकडे एक महान जबाबदारी of आहे taking care of their children, त्यांच्या लेकरांची काळजी taking care घेण्याविषयी of the home. आणि घराची काळजी You know, घेण्याविषयी. Father, I pray that you bless them. पिता प्रार्थना करतो की Give तू them the त्यांना strength, आशीर्वाद दे त्यांना बल दे Let the children be obedient आणि त्यांचे लेकरे आज्ञाकारी असू द्या and honor them. आणि त्यांच्या मान करू द्या. Thank you, Father. धन्यवाद In पिता. Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.